प्रशासनाला मॅडम यावेळी आम्ही कमीत कमी 5-6 वेळा निवेदन दिलेलं आहे. आमचे माजी खासदार राजन विचारे साहेबांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे. आता इकडे तुम्ही मागे बघत असाल, ही कॅन्टीनची जागा आहे. एवढी दुरवस्था आहे आणि इकडे या परिसरामध्ये गर्दुल्ले एवढे बसलेले असतात की ते सामान्य नागरिक फिरू शकत नाही. करू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून किती पद कसं येशील ते आम्हाला कळेल, पुढे भविष्यात बघू. महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर रेल्वे प्रशासनाला लेटर देऊन भरपूर बऱ्या कळवलं आहे की बाबा इथं महिलांची सुरक्षा नाही आहे, तुम्ही CCTV बसवा. जर त्यांना CCTV बसवायची नसेल आणि महिलांची आमच्या सुरक्षा करायची नसेल तर त्यांनी आम नागरिकांना सांगावं की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सांगावं आम्ही अख्ख्या स्टेशनची CCTV बसवायला तयार आहोत. यानंतर इथं असे गर्दुल्ल्यांचा जो प्रादुर्भाव वाढलेला आहे याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही आहे. कदाचित इथले अधिकारी हे हप्ते खात असणार आहेत, त्याच्यामुळे ह्या इथं दुरावस्था झालेली आहे. इथले जे प्रशासक अधिकारी आहेत म्हणा किंवा नगरसेवक म्हणा, ह्यांनी आजपर्यंत काही कामं केली. ह्या विषयात जर चर्चा केली ना तर ह्या घनसोलीचा झिरो विकास झालेला आहे आणि त्याच्यामध्ये भर म्हणून ह्या रेल्वे प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याच्यासाठी पार्किंग तुम्हाला कुठलाही रस्ता मोकळा मिळणार नाही. आज जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करताय तर तुमची रेल्वेची जबाबदारी आहे की तुम्ही आम्हाला पार्किंग निर्माण करून द्यायची. तुम्ही करून देता का? नाही देत. अख्ख्या रस्त्याला पार्किंग आहे. ॲक्सिडेंटच्या रोज एक घटना घडत असतात. मोठ्या मोठ्या बस आहेत, जाता येता भरपूर त्रास होत असतो. ह्याच्याकडे कोण लक्ष देणार? जर ह्या प्रशासनाला वेळ नसेल त्याने आम्हाला सांगावं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्टाईलनं सगळं पार्किंग हटवेल आणि इकडे पार्किंगची सोय पण निर्माण करेल. फक्त त्यांनी आम्हाला सांगावं की हे तुम्ही हातात घ्या आणि करावं. दुसऱ्या मिनिटाला आमचं काम चालू होईल. कसं आहे, प्रशासन याकडे दुर्लक्ष करतच आहे. संध्याकाळच्या वेळी जर इकडे फिरायला याल तर इकडे खूप म्हणजे फेरीवाल्यांची खूप गर्दी असते आणि संध्याकाळी नोकर वर्ग असतं ते सुटणारे असतात. त्यामुळे काय असतं, जाण्या येण्याचा त्यांना खूप त्रास होतो आणि महिलांना तर प्रचंड त्रास होतो. आणि मेन म्हणजे काय, इथे CCTV नाही आहे, काय नाही आहे. त्यामुळे महिला रात्रीचा प्रवास करतात, इथे गर्दुले फिरतात, कोण पाकिटमार मारते, कोण भीती वाटते ॲक्च्युली इथून प्रवास करताना की कधी कोण हात येईल पुढे सांगता येत नाही ना. त्यामुळे अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो रात्रीच्या वेळी महिलांना. त्यामुळे प्रशासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यायलाच हवं. जर त्यांच्याच्याने होत नसेल तर आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या हातात ते द्यावं. आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचं ते करू. हे तीव्र आंदोलन तर पुकारावंच लागेल, कारण ह्या वार्डाची समस्या आम्ही जवळजवळ 10 ते 12 वेळा यांना लेटर देऊन सुद्धा यांनी काहीही दखल घेतलेली नाही. आज जर तुम्ही दुरावस्था बघाल स्टेशनची, प्रचंड इथं दुरावस्था आहे. ना पार्किंगची व्यवस्था, ना कॅन्टीनची व्यवस्था, ना घन कचरा व्यवस्था, ना गर्दुल्ले सगळे बसतात, ना सगळे फेरीवाले आहेत. त्यामुळं ही इतकं सुसज्ज स्टेशन असून सुद्धा